नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आजची आनंदाची बातमी पाहूया. मित्रांनो, आजची अत्यंत महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज आहे. आजची मोठी खुश खबर, आरबीआयचा आदेश व निर्देश, सर्व पेन्शनधारकांना मिळणार लाभ. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, पेन्शन धारकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे धोरण आणि निर्देश लागू करण्यात आली आहेत. आरबीआयचे कोणते आदेश पेन्शन धारकांना पाळावे लागणार आहेत, पेन्शन धारकांना कोणता लाभ मिळणार आहे, उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा. चला तर पाहूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया मुख्य बातमीचे स्पष्टीकरण. देशभर पेन्शन धारकांना आनंदाची बातमी आहे. बँकांना अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहे. पेन्शन बाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित केले आहे आणि हे आदेश आताच्या घडीची सर्वात मोठे अपडेट आहे. जाणून घ्या महत्त्वपूर्ण अपडेट. चला तर पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. देशातील संपूर्ण पेन्शन संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही महत्त्वाचे आदेश व निर्देश निर्गमित केले आहेत. ते सर्व अपडेट आता स्पष्ट करूया. चला तर पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे हे मार्गदर्शक तत्वे अत्यंत महत्त्वाची असून पेन्शन धारकांना मोठा लाभ होणार असून मार्गदर्शक तत्वे महत्त्वाची आहे. पेन्शन धारकांना मोठा फायदा होणार आहे. तर बँकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे स्पष्ट आदेश दिले आहेत. चला तर पाहूया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मार्गदर्शक तत्वे पुढील प्रमाणे. मार्गदर्शक तत्वे एक, बँकेने चुकून पेन्शन धारकांच्या खात्यात निर्धारित रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर बँकेने जास्तीच्या रक्कम वसूल करण्यापूर्वी पेन्शन मंजुरी अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे आता आवश्यक असणार आहे. दोन, पेन्शन धारकांना पेन्शन वेळेवर देण्याची जबाबदारी बँकेची असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मास्टर सर्क्युलर मध्ये मुख्य परिपत्रकानुसार बँकाद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन वितरण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहे. आता आवश्यक असे आदेश मिळाले असून वेळेवर त्यांच्या खात्यात पेन्शन जमा होणे आवश्यक आहे. जेव्हा सरकारी महागाई भत्ताचा दर म्हणजेच डीआर मध्ये वाढ होईल तेव्हा बँकांनी आपल्या पेन्शनची संपूर्ण रक्कम अपडेट करावी लागणार आहे आणि त्यानुसार सुधारित रक्कम आता पेन्शन धारकांना देणे आवश्यक असणार आहे. 5, पेन्शन धारक 70 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक असेल किंवा दृष्टीमध्ये अकार्यक्षमता म्हणजेच दृष्टिदोष गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर तेव्हा अपंगत्व असलेल्या अशा कर्मचाऱ्यांना किंवा कोणत्याही अपंग कर्मचाऱ्यांना आता सर्व सुविधा देण्याचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत. जर एखादा पेन्शन धारक आजारी असेल आणि तो पेन्शन धारक फॉर्मवर सही करू शकत नसेल तेव्हा बँकेने पेन्शन धारकाच्या घरी एक अधिकारी पाठवून 2 साक्षीदारांच्या पुराव्याच्या उपस्थितीत पैसे काढण्यास मदत करावी लागणार आहे. असेही आदेश आणि निर्देश देण्यात आले आहेत. 7, एखाद्या पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास त्या पेन्शन धारकाच्या कुटुंब बँक खात्यात पेन्शन जमा होईल तर जोडीदाराचे नाव पेन्शन पेमेंट ऑर्डर मध्ये म्हणजे पीपीओ मध्ये सूचीबद्ध प्रमाणित करावे लागणार आहे. असाही आदेश आरबीआयने सर्व बँकांना दिला आहे. 8, पेन्शन धारकाचे पेन्शन किंवा थकीत फरकाचे देयक पेन्शन धारकांच्या खात्यात उशिरा जमा केली असल्यास अशा वेळी बँकांना त्या पेन्शन धारकांचा पेन्शन देयक सोबत वार्षिक 8% दराने व्याज द्यावा लागणार आहे. ही रक्कम थेट पेन्शन धारकाच्या खात्यात जमा करावी लागणार आहे. असेही महत्त्वाचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.
आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदर्श मार्गदर्शक तत्वामुळे आता पेन्शन धारकांना अतिरिक्त फायदा मिळणार असून कुटुंब पेन्शन धारकांना मिळणार आहे हे आता निश्चित झाले आहे. आरबीआयच्या या मार्गदर्शक तत्वामुळे पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.